तिकडे साईंच्या शिर्डीतील जिल्हा परिषदेची एक शाळा शेवटच्या घटका मोजत असल्याचं विदारक चित्र पाहायला मिळालंय। 5 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या मोठे बाबा जिल्हा परिषद शाळा सरकारच्या उदासीनतेची शिकार झाल्याचं दिसून येत आहे। उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूत ही शाळा कधी पत्र्यांच्या वर्गात तर कधी झाडाखाली उघड्यावर भरत असल्याचं समोर आलंय। सध्या शाळेत 71 पटसंख्या असून सुद्धा जिल्हा परिषदेकडून दुर्लक्ष झाल्याचं दिसून येत आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दवंग यांनी। आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त असलेल्या आणि पंचतारांकित झालेल्या साहेबांच्या शिर्डीमध्ये सध्या आपण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आहोत। साधारण 1958 मध्ये या शाळेची जी आहे ती स्थापना या ठिकाणी झाली। अत्यंत जुनी शाळा जी आहे ती शिर्डीमधील मोठे बाबा मंदिर जो आहे त्या परिसरामध्ये भरते। सध्या पत्र्याच्या खोल्यांमध्ये ही शाळा या ठिकाणी भरली जाते। नेहमी सांगितलं जातं की शालेय शिक्षण जी यंत्रणा आहे त्यांच्या वतीने की जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत त्या अद्यावत करण्यात आलेल्या आहेत, सुख सुविधा ज्या आहेत ते विद्यार्थ्यांना दिल्या जात असल्याचं नेहमीच दावा जो आहे तो शालेय शिक्षण व्यवस्थेकडून केला जातो। मात्र अलीकडे जर म्हटलं तर या शाळा ज्या आहेत त्या काही शाळा ज्या आहेत त्या दुर्लक्षित झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। सध्या आपण जी शाळा बघत आहोत या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ही पत्र्याची शाळा जी आहे सध्या या ठिकाणी कार्यरत आहे। लिंबाच्या झाडाखाली आणि भेंडीच्या झाडाखाली या ठिकाणी वर्ग भरतात। उन्हाळ्यामध्ये पत्रा गरम झाल्यानंतर विद्यार्थ्यांना बाहेर बसावं लागतं आणि पावसाळ्यामध्ये जे आहेत ते श्रावण पहाडे सुरू झाल्यानंतर कधी आतमध्ये तर कधी बाहेर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना जे आहेत ते या ठिकाणी शिकवलं जातं। आपल्यासोबत शाळेचे मुख्याध्यापक आहेत। सर, एकूण किती पटसंख्या आहे आणि आपण कशा पद्धतीने ही सगळी कसरत करता? या ठिकाणी 70 पटसंख्या आहे। तसेच या ठिकाणी आता उन्हाळ्यामध्ये पत्रा वगैरे गरम होतो म्हणून आम्हाला कधी बाहेर बसावं लागतं। इथं भेंडीची झाड आहे, आपले मोठे बाबा देवस्थान आहे त्या मोठ्या बाबांनीच लावलेलं झाड आहे, तिथं बसता येतं म्हणून जरा बरं आहे। नाहीतर आपण यामध्ये वर्गात बसतो, थंडी वगैरे असताना वर्गात बसतो, पण उन्हाळ्यामध्ये बाहेर बसावं लागतं। आता पावसाळा सुरू आहे, काय सांगता येईल कशी तुम्हाला हे सगळं जमून घ्यावं लागतं? कारण आता आहे ना शाळेच्या आपल्या मंदिराच्या पुढंच नेहमी चिखल वगैरे होत असतं, काम चालू असतं नेहमी रस्त्याचं कडेचं उकरण्यात म्हणून ते चिखल होत असतो। त्यामुळे आम्हाला थोडं बाजूने यायला लागतं दुसऱ्या रस्त्याने, मुलांना पण बाजूने यायला लागतं। इथं ब्लॉक वगैरे बसून दिले असते एवढ्या दिवसामध्ये नगरपालिकेने, आम्हाला खूप चांगलं झालं असतं। साधारण 70 विद्यार्थी जे आहेत ते या शाळेमध्ये शिक्षण घेतात। मुलांबरोबर शिक्षकांना देखील मोठी कसरत या ठिकाणी करावं लागते। बाहेर उघड्यावर जे आहेत ते आपल्या दैनंदिन शिक्षण जे आहे ते या ठिकाणी घ्यावं लागतं। विद्यार्थ्यांची कसरत इथले जे शिक्षक आहेत त्यांचीही मेहनत या ठिकाणी लागते। आतमधले जर वर्ग जर म्हटलं तर पावसाळ्यात ते वर्ग पाणी टिपकतं खाली, कारण की पत्र्याचे सगळे वर्ग आहेत आणि खास करून साहेबांच्या शिर्डीमध्ये अशी अवस्था असणं ही खेदाचीच बाब म्हणावी लागेल। सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।